क्षणी हाती करावा विचारू हाती करावा विचारू क्षणी हाती करावा विचारू हाती करावा विचारू करावया पार भवती करावया पार भवती करावया पार भवती क्षणी हाती करावा विचारू क्षणी हाती करावा
क्षणोक्षणी आचे करावा विचार क्षणोक्षणी आचे क्षणोक्षणी हाते क्षणोक्षणी हाते करावा विचार क्षणोक्षणी हाते क्षणोक्षणी हाते
करावा विचार क्षणोक्षणी हाचे क्षणोक्षणी हाते करावा विचार क्षणोक्षणी हाते करावा पार भवसेनो तरावया पार भवसेनो राशिवंत देह राशिवंत देह शिवंत देह रामया भवसिंधु तरवया भवसिंधु नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह ऐसे खातो सावधान ऐसे खातो सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह शिवंत देह अभिनवभागविलासिनी हे चातुर्य अर्थ कला कामिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरो हे तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष त्यादुरो विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे हे वेळे दृष्टीसी फटाफुटे मागवास पाहिजे प्रगटे महानिधी का चिंता मनी आली हाती सदा विजयवृत्ती मनोवृत्ती तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती
ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मसिंचेने सहजी शाखा पल्लव संतोषती क्षणो क्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लौकिका व्यवहारे नका डोळे धुरे भरवणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नमो विश्वरूपा विष्णू माये बापा नमो विश्वरूपा विष्णू माये बापा नमो विश्वरूपा विष्णू माये बापा मोपा पांडुरंगा अपार अमुपा पांडुरंगा कार्य प्रारंभ होण्याच्या अगोदर कार्याला कारण असावं लागतं. आजचं कारण वेगळं आहे. दादाला ते गेले असतात कारण या नाशवंत देहानं जावं लागतं. पण जो अजित अव्यय अनाम, या रूप नाही रंग नाही असा जो काही शाश्वत असणारा परमात्मा आहे ना, तो त्या ठिकाणी अजरामर असतो. आणि म्हणून
या निमित्तानं पहिल्या प्रथम परिहार. मी काय कुठला महाराज नाही, स्वरज्ञान नाही, काही नाही. व साधा आपलं वारकरी असो, तुम्हाला संतांची कृपा आहे. स्वराबद्दल ज्ञान नाही, सांभाळून घ्यायचं. आणि म्हणून प्रथम या मानवी जीवनाचा अध्याय कर्तव्य म्हणून कार्य प्रारंभ होत असणारी रीत आहे. त्याला परमार्थामध्ये ही रीत आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा रीत होती, पण आता पहिली ती बुडून गेली. ती पाडवा आणि ती कुळवाची पूजा नामकरण ती बुडून गेली आता. पण परमार्थामध्ये ती सांगितली. काय सांगितली? चौथ्या अध्यायामध्ये सांगितले भगवंता, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रजी अनुष्ठिती सामान्य सखोळ. आमच्या वडिलांनी केलेला करावंच लागतं. ही रीत आहे. तसं प्रथम रीत आहे. तुमचं आमचं सोडा. यांनी जगाचे मायबाप अखंड परमात्मा, अखिल ब्रह्मांड नाही परमात्मा तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी अवतार धारण केला, ते सुद्धा प्रथम जे तुम्हाला ओव्या म्हणून दाखविल्या ना, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या त्या ठिकाणी ओव्या आहेत. कारण स्वतः माऊली सद्गुरूला शरण जातात. दादाला अंतकरणात स्वप्न म्हणू शकत नाही. कारण सद्गुरू एकूण असतात. मानस पूजा महत्व आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अंतकरण चित्रामध्ये श्री गुरूंची मानसपूजा. मानसपूजा कशी करावी? रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये एक किराताचा मुलगा एकलव्य ज्याने द्रोणाचार्याच्या अचेतन त्या ठिकाणी त्याला हकालपट्टी केली का, तर कथा फार मोठी आहे, वेळ व्यापून ती सांगायची नाही. आणि जाता जाता फक्त सहज द्रोणाचार्याचं स्वरूप पाहिलं एकलव्यानं. पण हेतू काय होता? विद्या शिकेन तरी या सद्गुरूपासूनच शिकेन. जंगलात गेला आणि त्या चिखलाचा त्या ठिकाणी गोळा केला. असा मोठा, त्याला सोटमूळ म्हणतात. हे आपलं सोटमूळ आहे बिगर हातपायाचं. हे तयार केलं हातपूर, त्याला हात पाय श्रीगुरूंचे डोळे आणि जी पद्मासन घालून जे बसला का नाही, सद्गुरूचं चिंतन करत मानस पूजा आहे त्याला म्हणायचं. पाहिलेली मूर्ती आहे चित्ताच्या ठिकाणी. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि संपूर्ण विद्या पारंगत झाली. शेवटी एके दिवशी हे कौरव पांडव त्या ठिकाणी द्रोणाचार्य ग्रह शिकत होते. शिकत असताना सहज फिरत 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 त्या ठिकाणी निघाली. त्यांच्यावर एक कुत्रा होता. कुत्रा आणि जाता जाता अचानक ज्या वृक्षाखाली एकलव्य बसलेला होता तिथे त्या ठिकाणी कुत्रा गेला. समजे गेले. कुत्रा भुकू लागला. एकलव्यानं डोळे उघडले. आसन तर सोडलं नाहीच नाही. एक दरबाची काडी घेतली. सद्गुरूचं चिंतन केलं द्रोणाचार्यांचं. दरबाची काडी सोडल्यावर त्याचे बाण झाले. कुत्र्याच्या जिभेला तर धक्का लागला नाहीच नाही. पण मुखामध्ये त्याला भो 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 असं भो 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 असं करू लागलो. शेवटी कुत्रा पडत नेला. पाहिलं द्रोणाचार्याने. विचारलं अर्जुना कोणी? असं असं. त्याला बोलवलं. ते आता अंगठा देणे तिकडे सोडून द्या. सांगायचं तात्पर्य श्रीगुरु कुठे असं. तसाच सद्गुरूंची सेवा भंडारवाडीला आपण त्यांच्या समोर काय पण युगाचा रीत म्हणून करायचं असो. आणि म्हणून श्रीगुरूला शरण जाऊन तुम्हाला संत मायबापाला परिहार म्हणून जगद्गुरु जगन्मंदिर श्रीमंत तुकोबराया भगवंताला शरण नमो. नमो हा शब्द वापरला. नमो पहिल्या प्रथम नमो. कारण 11व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंताने कृष्ण परमात्माने अर्जुन आपलं विराट स्वरूप दाखवलं गेलं त्यावेळेस नमो 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 हा शब्द किती वेळा तुम्ही पहा. कारण नमो विश्वरूपा, विश्वरूप त्याला विश्वदर्शन आहे. कारण हे विराट स्वरूप आहे. भागवताच्या 19व्या अध्यायामध्ये उद्धवाला स्वरूप दाखवलं गेलं. आणि माती खाण्याच्या निमित्तानं निमित्त आहे बालवयामध्ये कृष्ण परमात्माने आपल्या मातेला त्या ठिकाणी विराट त्या ठिकाणी आपलं नमक दर्शन. कारण तो कसा आहे? हे विश्वचे माझे घर आयशी मती दयाचे स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला म्हणून नमो विश्वरूपावर. त्या परमात्मालाच का त्या ठिकाणी? कारण पृथ्वी विसकान संडावी समुद्री रेखान ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या विद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाचे चाळीत. अशी त्या भगवंताची सत्ता आहे मला. म्हणून नमो विश्वरूपा विष्णू माई बापा अपार अमुपा पांडुरंगाच्या भगवंत स्वरूप किती अपार. अपार याला मोजमाप आहे का? अपार किती अनंत रूपाचे प्रकार अनंत रूपाचे प्रकार
अनंत तीर्थाचे माहेर अनंत तीर्थाचे माहेर आनंदी अनंत अपार 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 कोणा कधी कर घेऊन उभा पांडुरंगा धन्य धन्य पांडुरंगा आनंद रूपाचे प्रभार आनंद तीर्थाचे माहेरा आनंदी आनंद अपार अनंत रूपाचे प्रकार अनंत तीर्थाचे माहेर अनंती अनंत अपार तो हा कटिक ठेवणी वा धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया असा तो परमात्मा म्हणून त्या भगवंता नमो विश्वरूपा विष्णू माये बापा अपार अमुपा पांडुरंगा विनवितो रंक दास मी सेवक वचन ते एक ऐकावे जगद्गुरु दर्शन जातात आणि आजच्या श्रीमध्ये घेतला अभंग आहे श्रीमंत देहो शास्त्र तुकोबराया आणि या उपदेशपर आहे आणि कर्तव्य दक्ष आहे दोन्ही आहे कर्तव्य दक्ष आणि उपदेश करतात काय सांगतात क्षणो क्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणी इह लौकिका व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ठोपा क्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू श्रीमंत तुकोबाराया अभंगाची प्रस्तावना प्रस्थापित करीत असताना महाराजांचा लोकांत संपलेला होता लोकांत संपला कसा संपला महाराजांनी
प्रपंचही केला. पण महाराजांचा प्रपंच वेगळा होता. कसा होता? प्रपंच रचना सर्व वैराग्याची निष्ठा प्रपंच कसा केला? प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्याग केली. भोगून त्याग केला, कंटाळून नाही. त्याच्यामध्ये काय आहे हे पाहिलं आणि पाहून त्याचं घुसळण केलं. घुसळण कसं केलं? अहंता ममता दवडून, अहंता आणि ममता, मी आणि माझे, याचं घुसळण केलं महाराज. आणि त्याच्यामधून काय काढलं? वैराग्याची निष्ठा प्रगटोने दाखविली. वैराग्य निघालं बाई असो. आणि मग असा प्रपंच महाराजांचा होत. आणि म्हणून मग महाराजांचा पुन्हा एकांत त्या ठिकाणी तीन जागा त्यांच्या ठरलेल्या होत्या. भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आणि घोरडे डोंगर. जिकडं पाय जातील तिकडे ते इंद्रिय जातील ना, त्या डोंगरावर बसावं आणि जगाकडे पाहावं. बरं, आणि पाहत 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 महाराजांनी विचार केला. आणि बराच वेळ विचार केला आणि विचार करून जगाला सांगतो की बाबा हो, विचार करा, काय करा. उपदेश कुणी कुणाला करावा? अधिकार असावा लागतो. ऐकणारा सुद्धा त्या योग्यतेचा असावा लागतो. सांगणारा सुद्धा अधिकारी व्यक्ती. आणि मग महाराज म्हणतात, कुणाला सांगतो उपदेश? प्रथम शब्द लिहित असताना सांग, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी, क्षण म्हणजे विचार करा म्हणतात. कुणाला म्हणतात महाराज? कुणाला सांगतात? कारण भरतखंडी नरदी प्राप्ती, हे तव परम भाग्याची संपत्ती, हेच विशेष परमार्थी, तयावशी मी परमात्मा. पुण्या मानवाला सांगतात. काही अज्ञान जीव असतात, काही शहाणे असतात, काही अतिशय शहाणे. पण महाराज कोणाला सांगतात? जारज, अंडज, शिजणी, उजवी या चार खाणीमधून प्रत्येकाची उत्पत्ती आहे. मग महाराज सांगतात कुणाला? पण तीन खाणे असे आहेत त्यांना. बर, त्या तीन खाण्यामध्ये आणि दुसऱ्या खाण्यामध्ये बरोबर आहे, आहार भय निद्रा मैथून सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिकचे असे. मग जनावराला सांगून उपयोग? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय कुपजाच मरती, अंध बहिरे होती, पांगुळ मुखे जनवटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एका योनीमध्ये कोट. पण किती योनी आहेत? किती योनी आहेत? पहिल्या प्रथमची योनी आहे. आम्ही तर भोगून आलो बाबा, तुम्ही आलो का नाही? की कोणती? 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. ही पहिली अवस्था आहे. जेवढे जेवढे मानव जन्माला आले त्यांनी ही पहिली अवस्था भोगली. कारण 7व्या अवतारामध्ये उगव सीतेच्या शुद्धीचे निमित्त, पण भगवंत प्रभू रामचंद्र मोठमोठ्या वृक्षाला कवटाळून त्या ठिकाणी सीते का म्हणत होते? कारण असो. आणि मग तेच वृक्ष किती? 20 लक्ष योनी. पुन्हा त्यांची ती संपली उपाधी. पुन्हा ते झाडं त्यांचा देह बदलला. आणि मग पाण्यामध्ये किती घातले? 9 लक्ष पाण्यामध्ये. मग ते पाण्यामध्ये अनेक
जळचरी जाटे, सुश्री असतील, बेडका असतील, अनेक 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 त्यांची ती उपाधी संपली. पुन्हा दुसरा जन्मला देह. कोणता दिला पुन्हा? 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 11 लक्ष योनी किडे मुंगे याच्यामध्ये, तेच किडे मुंगे पुन्हा पक्षाच्या कुळामध्ये. मग ते किडे मुंगेच्या जन्मामध्ये कुणी काय चांगलं पुण्य केलं असेल, कोण रागू जन्माला गेला असेल, अनेक अनेक, कुणी वाईट केलं असेल, खाली मुंडकं वरी पाती वटरागू झालं, कोण घुबडं झालं असेल, अनेक अनेक. तेही संपलं. पुन्हा ती पक्षी गेले भगवंताकडे, देवा आम्हाला तुमचं नामचिंतन घ्यायचं आहे, द्या ना माणसाचा जन्म. हो, देव म्हणले थांबा, म्हणले देतो, म्हणले थांबा देतो. पुन्हा काय केलं? ते शरीर कुठं घातले? पुन्हा 30 लक्ष योनी पशुची या घरी. पशु म्हणजे जनावर आहे का नाही, 4 पायाचे. किती वर्ष? 30 लक्ष योनी. किती गणित झालं? किती झालं गणित? 80 झालं ना. मानवा भितरी 4 लक्ष. मानवासाठी फक्त 4 म्हणजे 80 लक्ष योनी हा देह बाहेर फिरला, लक्षात ठेवा. आणि मग माणसासाठी फक्त 4 लक्ष. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तेव्हा नरदेह लाघला, केला मातेरा तया मुढे. एवढं फिरून आलो म्हणून महाराजांचे डोळे डबडबले. अरे बाबा हो, तुम्ही आम्ही किती फिरलो. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. यावया येतवरे होते हेची कारण. दुर्लभ भेटे तो आई झाले दर्शन. विनावी तो तुका संत, दोन्ही कर जोडोनी. हो दान करा दाते पंढरपूर, त्यामध्ये तवरी हाक माता सोय. संता दोन्ही कर जोडोनी. दाते हो दान करा, दाते पंढरपूर, आण्याज देतवरी हाक माता सोय.
महाराज सांगतात किती लांबून आलो. दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येतवरी होते हेची कारण. हेची म्हणले, या हेची दोन शब्दावर किती भार आहे. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका संत दोन्ही कर जोडून. किती लांबून आलो आपण, 80 लक्ष येऊन फिरलो बाहेर. एवढं दुःख झालं. मग एवढं दुःख होऊन पुन्हा हा पिंड ब्रह्मांड त्या ठिकाणी प्राप्त होत असताना आईच्या उदरामध्ये सुख आहे काय दुःख आहे. भागवतामध्ये सांगितलं, काय सांगितलं. विष्टाले पोच होकडे नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवासाचे दुःख गाडी कोणा पुढे सांगेल. तुकोबाला सुद्धा म्हणते की ठिकाणी, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. माऊलीचे सांगतात, मातेची या उदर कोहरी पचोणी विष्टेच्या दाथरी, उकडोणी 9 मासवरी जन्मोजन्मी मरती. असा हे दुःख आहे तरी याला समजेना, म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी. बघ मग त्या भगवंताला गर्भामध्येच हात जोडले देहापिंडानं आणि सोहम शब्दाने विनंती केली, भगवंता याजसाठी जन्म घेईन मी देवा, तुझी चरण सेवा साधावया. भगवंता एवढ्यासाठीच मला तुम्ही जन्म द्या, जेणेकरून मी तुमच्या विसरण काय हरकत नाही. भगवंतानं वचन घेतलं आणि ध्येय प्राप्त केला. पण जन्मल्यावरती घंगाळ वाजतोय, घंगाळ. पहिला काळ होता, मुलगी जन्मली की त्या रडते, पण मुलगा जर जन्माला, आता तर सोडून द्या, पहिल्या काळात सांगा. मी तर लेवळ आलो नव्हतं म्हणून आमची आई सांगत होती, ती घंगाळ वाजवली की मग केलं म्हण ट्या ट्या, तेव्हाच बद्ध झाला. कोहम शत्रू मुक्त होता परी बळे झाला बद्ध, गेहुनिया छंद माझे माझे, तेव्हाची जात बैमान झाली. बर आणखीन काही माणसं म्हणतात आणि बघू पुन्हा भजन पुन्हा बघू काय. आमच्या गावात तर म्हणते, मग असं म्हणले इथं काकड्याला म्हातारीच माणसं असं आमच्या गावात. म्हातारी वयाची मर्यादा आहे का परमार्थासाठी? नाही नाही नाही, म्हातारीच. आताच काय आमचं वय झालंय का, मग गौराबारी वय होणार आहे का तिची? तसं नाही महाराज, कारण परमार्थासाठी वयाची गरज नाही, काय नाही. प्रपंच सोडायचं नाही, प्रपंचही करायचा आहे, पण प्रपंचामध्ये खोल जायचं नाही. नाही 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 नाही, म्हणून महाराज काय सांग. बर काय म्हणतात बघू पुन्हा. बरं आयुष्य किती आहे. त्रतात त्रतात द्वापरयुगामध्ये अस्थिमय प्राण होता, चर्ममय प्राण होता. काही काळामध्ये इच्छा मात्र मरण. आमच्या भीष्माचार्याला इच्छा मात्र मरण होतं. मग आता कसं आहे, कलियुग आहे, आता लय गमत आहे. एक नवीनच रोग निघाला तर त्या ठिकाणी चहा पेत हार्ट अटॅक. अरे अरे हार्ट अटॅक काय तर त्याला माणूस त्या ठिकाणी तणाव चित्ताच्या ठिकाणी तणाव. मग तणाव जर प्राप्त झाला, त्याला जालिम उपाय एकच आहे, काही नाही. तणावाला जर मारायचं असेल, नुसतं रामकृष्ण हरी म्हणून जप करायचा. हार्ट अटॅक येत नाही, तणाव होत नाही. पण तिकडं कसं मला असंच म्हणलं, हे नसं भांडलं, त्याच्यामध्ये ती गुण असो. महाराज सांगतात मग केव्हा करायचं. हे किती आहे आयुष्य? 100 वर्ष आहे. 100रातलं पुन्हा अल्पायुष्य मानव देह, शतगणिले रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय त्या भजनाशी उरले ते पाहे गा. अल्प म्हणजे थोडं आहे. 100चं गणित आहे, पण 50 तर झोपी रात्रीमध्ये गेले ना, रात्रीमध्ये 50 राहिले किती 50. पुन्हा 50मध्ये 3 भाग पडले. बालपण गेले नेनता, तारुण्य जसे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवृत्ती चिंता, मरे मागुता जन्मधरी. आणि त्या भगवंताला वचन दिलं मग केव्हा आहे. कारण खेळण्यामध्ये काही गेले वर्ष तोच आहे. भगवंताला वचन दिलं तोच आहे. खेळण्यामध्ये आयुष्य गेलं. पुन्हा थोडा मोठा झाला की मग बिघडला की तारुण्याच्या मध्ये नमाणी कोणाशी सदा मुसमुसी घुळी जायचा, अशी अवस्था आहे. त्याला लास कशी लागते विषयाची. कोणते विषय? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. एकेका विषयामध्ये एकेका प्राण्याचा खप्पा झालाय. एकेका प्राण्याचा खप्पा झालाय. पण या नरदेहानं ही 5 विषय एकत्र केले
आणि कोळून पिऊ लागा विषयाचे कांदे वाटुनी जोर सोगेई जे पिळोनी तया नाव अमृत ठेवणी जैसे अमर कोण अमृत आहे होऊ शकत नाही म्हणून मला सांग बाबा हो विचार करा कोणता क्षणोक्षणी क्षणक्षण म्हणजे काय विचार झाली याला कसं आहे जन्मन आणि मृत्यू जन्मल्याबरोबरच मृत्यू त्याच्या पाठीमाग आहे थोडासा अंतर आहे चल पुढे मी येऊ लागला चल पुढे घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश आणि मग याला जर आपल्याकडे मान्य कारण मरण कशाला आहे कशाला मरण आहे हे नाशिवंताला आहे हा देह कसा आहे नाशिवंत देह मूत्राचा बांधावरी चर्म घातलेली कृमिकीटकाचा सांधा रव रव दुर्गंधिर्या मंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्ये दे मदाला सोहम जरी वाळा याला नाशिवंतला नाशिवंत देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार ह्याला खाणार आहे मान्य मग याच्यातून सुटका कर मरण अमर व्हायचं कशासाठी कारण आपल्याला काय करायचं हा संसार कसा आहे संसार सिंधू हा दुस्तोर नुलंघवे उलंगिता पार बहुत व्हाविले दूर न पिवेची पहिलं थिडी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष स्वरूपता समीपता स्वरूपता आणि सहजता ही गाठायचं आहे महाराज आपला हा ते जर त्या ठिकाणी जायचं असेल तर त्याला पर्याय महाराज सांगतात काही विचार करा विचार कोणता विचार कारण विचार कसा आहे कारण त्रिगुणासार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ रज तम आणि सत्व यानं गुंडाळी असार आहे मग याच्यामधून तम आणि रजगुण कसा आहे आज भजन आहे वाटतं दादाच्या तिकडं जावं लागते 12 निमित्तानं ऐकू गेली वरून उठतं येते बाहेर आणि वरी चौकात आलं का तिथंच बसते तिथं आणि तमगुण अहंकार आहे म्हणून रजगुण आणि तमगुण याच्यातून सुटका होणे मला सांगून विचार करायचा कोणता विचार मला सांगता काय सारासार विचार क्षणोक्षणी हाची करा विचार रावया पार भवसिंधू म्हणजे विचार कोणता करायचा आहे बाबा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबांचे तयांच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू म्हणजे नाम कारण 9 भक्तींचे 9 प्रकार सांगितले त्याच्यापैकी नाम हे श्रेष्ठ सांगितलं नाम ऐक नाही काय सांगितलं ना मग काय मला काय हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळा हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळा कपाळ गाभाळाचे भारी कपाळ गाभाळाचे भारी उठा
सांगता विचार कोणता करायचा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटती. त्या भगवंताचं नाम चिंतन आहे. तुकोबाराय सांगू लागले. पण काही काळामध्ये काही जणांनी सांगितलं का मला बातम्याने, बाबा म्हणा हरी 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 म्हणा. मग काही माणसं म्हणले, महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे. हरी आणलाय कुठून? लय विचारले, लय गमती. कुठून आणलं हे हरी? बर 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 बसा खाली, बघा तुम्ही बसताल नाही तर खाली बसा म्हणजे सांगतो. म्हणजे सांगायला चालू केलं. बाबा एक कथा आहे अशी, स्कंदपुराची मोठी कथा आहे. कोणती कथा सांगू तुला? हरी कुठून सांगू ना? हो. ओम नमो सदाशिवा ब्रह्मादिकान कळे लाघवा, तुम्ही देवादिदेवा ध्यान कुणाचे करीतसा. कुणाचा संवाद चालू आहे? दोन दाम्पत्य म्हणजे पती पत्नींचा संवाद चालू आहे. कारण पत्नी त्या पतीला चिंतन करू लागले, चिंतन करू लागले. तुम्ही कारण त्या ठिकाणी एक महात्मा आला. कोण? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे नारद महर्षी ब्रह्म कैलासाला गेले. सहज फिरत फिरत गेल्यानंतर आईसाहेब त्या ठिकाणी बसल्या होत्या. मग वा तर नारद महर्षी आल्यानंतर त्या ठिकाणी घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते रवी. महर्षीनं आसन टाकलं. पार्वती साहेबांनी, महाराज कुणीकडे आलं म्हणले, कसं येणं केलं काय नाही, बऱ्याच दिवसानं आलं ना काय नाही. आईसाहेब तुमच्याकडे काम आहे म्हणले. काय काम आहे? कळते का म्हणले तुम्हाला? मी काय अज्ञान का म्हणले. बर 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 आपल्या मालकाचं काम माहिती का? आता 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 काय बोलता? ती माझे मालक आहेत, मी त्यांची पत्नी, मला त्यांचं सगळं माहित आहे. बर आता कुठे गेले तुमचे मालक? आता स्नानासाठी गेलेत. बर आल्यानंतर काय करतात? आल्यावर मा केस मोकळे असते त्यांचे, बसले मांडी घालून बसते ध्यान, डोळे मिटून. बर डोळे मिटून बसून बारकाने बघितलं. नारदा काय बोलता म्हणली तुम्ही? सांगतो. आता काय करा, बारकाईने बघा त्यांच्याकडं. आणि बघितलं मग काय त्यांची होटं हालतीत नुसती म्हणली असं. आणि त्यांना विचारा म्हणली, अहो तुम्ही ध्यानच बसले, तुमचे होटं का बरं हालतीत म्हणून विचारा म्हणली. रागीटा म्हणली नवरा माझा, जागेत जाऊन भस्म करेल की म्हणली मला असला नवरा आहे. तसं नाही, विचारायची पद्धत आहे. कसं? ओम नमो सदाशिवा असं विचार. बर 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 निघून गेले नारद महर्षी. कारण मूळ सोडल्याचं ना, हरी कुठून आला हे तुम्हाला सांगू लागला. आणि मग नर निघून गेले. भगवान शिव परमात्मा आले त्या ठिकाणी. वा 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 आता त्यांच्या स्वरूपाचं वर्णन पुष्कळसं मोठ्या भागवताचं म्हणजे कळते मला. असं आले त्याने बसले पहिल्यासारखं, मांडी घातली, पद्मासन घातलं आणि चालू केलं की त्या ठिकाणी चिंतन कराया त्या हरीचं, त्या भगवंत रामाचं. आईसाहेबांनी बघितलं बरोबर. पुन्हा आता हे यांच्या ध्यानात कसं विचारावं म्हणजे विचार पद. बर ध्यान विसर्जन झालं भगवंताचं. आणि स्वयंपाक षडस पकवानाचा केला होता. आसन टाकलं आणि टाकल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी जेवायला बसण्यामध्ये आईसाहेबांनी हा झाले. ओम नमो सदाशिवा ब्रह्मादिकान कळे लाघवा, तुम्ही देवादिदेवा ध्यान कुणाचे करीतसा. देवा ब्रह्मदेवाला सुद्धा तुमचं लागू कळू शकणार नाही. आणि तुम्ही ध्यानच देवादिदेवा, तुम्ही सब देवन का बाबा असताना तुम्ही ध्यान कुणाचे करतसा. काय गोड संवाद आहे महाराज. नाथराय वर्णन करतात. ऐक रमणी पार्वती त्रैलोक्यात आघात कीर्ती, जया वेद पुराण वाणिती, तो श्रीपती ध्यातो मी. पार्वती ऐक म्हणले. कारण ज्या माझ्या भगवंताचं 4, 6 आणि 18 किती झाले? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 28 झाला. 28 युगे असो. आणि त्या भगवंताचं म्हणणे मी चिंतन करतो, ध्यान करतो. मग जेवत जेवत गप्पा रंगल्या की दोघांना हरवकाच्या. बाबा बर बर बर. मग मालक तुमच्या देवाला काय आवडतंय?
कीर्तन आवडी चित्ती. ऐक पार्वती, माझ्या भगवंताला काय आवडतं? कीर्तन आवडी चित्ती, जया जो नाचतो वैकुंठपती. हो, आणि मग तिथं ते माझी धाव धाव पळत जातो आणि जिथं माझ्या मालकाचं कीर्तन धन म्हणून टाकतो म्हणजे त्या ठिकाणी. या सोनी तू येऊन येली खबरदार. हा, मग कुठे चालले गप्पा? ऐसा संवाद कैलासगिरी, पार्वतीशी सांगे त्रिपुरारी, एका जनार्दने सत्यनिर्धारी, कीर्तने उभे तिने देव. म्हणून कुठून आला हरी? भगवंताच्या मुखातून. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. दोन अक्षरी शब्द आहे. काही दोन अक्षरे, काही तीन अक्षरे. याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी ध्रुव बाळानं द्वादश अक्षरी मंत्राचा जप केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. असो कोणते कर, नाम घेण्यासाठी काही बंधन नाही. काही सांगितलं ते नाम जपेनी तो परम, बाधून शेके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम पूर्ण ब्रह्म वेदार्थी. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. सार आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. मनोनिशुळ पाणी जपताही वारंवार, म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार आहे म्हणजे नामचिंतन आहे. क्षणोक्षणी वेळोवेळी सहज होत आहे, सहज त्या ठिकाणी. कारण एक पाऊल उचलून जर त्या ठिकाणी नामचिंतन केलं तर एका यज्ञाची कथा फार मोठी आता महाभारताकडे चालली. ते तिकडे जायचं ना, आपली द्रौपदीने ती महात्मा आणला ज्या सोनासो. आणि मग कारण पण चिंतन आपलं होतंय का? नाही नाही नाही. रामकृष्ण हरी म्हणून जर त्या ठिकाणी पाऊल टाकला, काय होतं? नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊली, बाकी काही नाही. कलियुगामध्ये जप तप, जप तप अनुष्ठान कास या करणी, तीर्थव्रत येमन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे. मग हे शिव माधव अच्युत वदता होय पातका हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. हे चिंतन आहे. याच्यासाठी काही बंधन आहे. आंघोळ करणं लागत नाही, दात घासणं लागत नाही, तोंड सुद्धा धुण्याची गरज नाही. ह्याला बंधन आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. म्हणून असे सोपं नाम आहे. किती सोपं आहे, किती सोपं आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. बाकीचं काय नाही. महाराज सांगतात बाकीचं काय नाही. कारण संसारामध्ये संसार कसा आहे, महाराज सांगतात ना, माऊली सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया यरजार हरिवीर. कुणी कुणाचं आहे का? नाही नाही नाही, काय कुणी अजिबात नाही. कसे आहेत?
बा तुझे तू सोयरे तूची वडील बा धारे तो तुझ्यानी आधारे वरकड मिळाले ते अवघे चोरगा वासुदेव करीत फेरा पुढं काय वा वा तू अध्यापीन दसुरा सावध होई रे घवारा भज भज तो शारंग धरा गा म्हणून सावधगिरी बाळगायची सावधगिरी असो पुष्कळ बक्कळ प्रमाण नामचिंतन सांगता येतील म्हणून महाराज सांगतात हे कसे आहेत लटिका आहे किती लटिका आहे विषय कसा आहे विषयाची समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली राहायला जाते महाराज हे क्षणिक आहे सारं क्षणिक सुख आहे क्षणिक सुख आहे म्हणून क्षणिक सुखाचे आधी लागून कमावली खाटी काही सांगतात या धनाचा न धरी विश्वास जैशी तरोवर छाया याता याते न चुके तरी हे भोगशील काया हरिभजना विन तुझे जन्म जाते रे वाया या लागी वैकुंठनाथाच्या चिंती पारे पाया आ आ आ ओम नमो भगवते वासुदेवाया अरे बाबा ही जाणार आहे सर बरं ही तुमचं आमचं ही कोण आहे नाही 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 काही नाही या ठिकाणी धनदारा पुत्रजन बंधू सेरी पिशून सर्व हे मिथ्या जाणून शरणरी घारे देवाशी बरं जाणार आहे म्हणून सोडायचं आहे का सोडायचा नाही मधला मार्ग कसला लातूरला जर गेलो कुणीही रस्त्याने गेलो तर कुठं जाते गोलाई तशी गोलाई गाठायची आपला गोलाई गाठायचे लक्षात ठेवा जायचा रस्त्याने प्रपंचही करायचा आहे पण त्याला सोडून नाही करता करता तो भगवंत आहे त्या ठिकाणी म्हणून महाराज सांगतात आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धनकुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे काही नाही तोच आहे देता देणार सारे म्हणून महाराज सांगतात असो तो कसा आहे म्हणून वरी कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान या ठिकाणी कारण कर्म हे करावंच लागणार आहे हा देह कर्म करण्यासाठी झालाय संचित क्रियामन आणि प्रारब्ध लक्षात ठेवा असो संचित आहे क्रियामन कर्म आहे एक असं कर्म आहे आपण कार्य करीत असताना त्या कर्माचा ऱ्हास म्हणजे नाश होतो ते माहीत होऊ शकत नाही पण जे संचित आहे ते संचित देवादिकाला चुकलं का चुकलं नाही 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 चुकलं नाही आता दादा बऱ्याच वर्षाने त्या ठिकाणी पलंगावर ते कर्म आहे त्यांचं खोकला यायचा उठा यायचं नाही त्रास व्हायचा पण ती कर्म आहे मला चुकत नाही देवाला चुकलं नाही कर्म चुकलं का कर्म रे कार्य म्हणा कर्म रे कार्य बाण लागला जग जीवना कृष्णे चालेल्या गोप अंगना नारायणा प्रारब्धे नारायणा प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव ऐसे प्रारब्धाची ठेव
कर्म रेखा रे टळेना, बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगणा, हे नारायणा प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव, भिक्षुक झाले पांडव. प्रारब्ध रामाला त्या ठिकाणी असो, कारण बाण लागला भगवंताला कृष्णावर. का लागला? वाळीचा अवचटे घात केला. एक तोच वाळी पुन्हा पार्थिव होतो. शिकार भगवंतात मोठी कथा आहे. सांगा म्हणजे केलेलं कर्म पहिल्या जन्मातली भोगावंच लागतं, चुकत नाही महाराज. मग एवढ्यासाठी आणि जर चुकवायचं असेल तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश, आणि त्या भगवंताची कृपा होण्यासाठी म्हणून वेळोवेळी क्षणोक्षणी त्याचं चिंतन त्याला आळवलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी असो, कारण पुन्हा होत नाही, पुन्हा जन्म नाही. जैसे थे पुन्हा एकदा का देह गेला की पुन्हा पिछे मुड. शिक्षक म्हणते तर बघा कुठं 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, पुन्हा गेलं पहिल्या ठिकाणला, पुन्हा भोगावं लागते. म्हणून यालाच म्हणायचं, कारण 184 न चुके फेरा, येऊन पडसी संदेह पुरा, गर्भवासी यातना थोरा, वळसा थोर माया जाळी. म्हणून ही माया जाळ जर चुकवायचं असेल अट्टहासानं त्या ठिकाणी भजन त्या ठिकाणी करा. आणि ते भजन करण्यासाठी म्हणून हा देह दिला. याचं नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावया नाशिवंताच्या नादी लागायचं अजिबात नाही. नादी लागायचं नाही महाराज. म्हणून चित्तातलं चिंतन सोडायचं नाही, आणि ते चिंतन कुणाला होऊ शकत नाही. त्याला गरज आहे, कशाची गरज आहे? ती कर्तव्य आहे. तिसऱ्या चरणा संत समागमे, धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची. तुकोबाराय सांगतात परमार्थ जया आणि आणखीन एक प्रमाण सांगतात का, जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड, धरोणी भजनाचे चाड, नित्य नेम आदरी सांडी मांडी प्रति टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता. कोणतं नाम? रामकृष्ण वासुदेवा, धरी हाची दृढ भावा, आणि काचा हेवा दुरी करी आदरी. आणि हे प्राप्त होण्यासाठी गरज कशाची आहे? संत समागमे, धरावी आवडी. पण फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा. संत ओळखू येत नाही. नाही नाही नाही, कारण हे युग म्हणजे ज्ञानयुग आहे. चंद्रावर अभ्यास करून चंद्रावर त्या ठिकाणी काही जेमणी घेतल्यावर इतकं ज्ञानयुग आहे. महाराज सांगतात, माऊली सांगतात, पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, कळो येईल भूत भविष्य वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान गा. वारं सुद्धा कोंडून ठुतात. MD डॉक्टर होते दुबे साहेब, हार्टचे असलेले, कधीच नाही त्यांच्या गाडीत बसून घरला आमच्या ते आली तर आमच्या बेटा. गाडी त्या राजीवगांधी चौकाच्या पुढे निघाली की एकदम मला थंडगार लागलं. साहेब म्हणलं बर्फ टाकला का? हसाले साहेब दोघंच होतो. MD नाही नाही म्हणलेलं एअर कंडिशन म्हणतात. म्हणजे काय? वार आहे म्हणले वार. तसं तुम्ही वारं कोंडून ठुताल. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन. कुठं चाललं विमान? कळो येईल भूत. तर भूत भविष्य वर्तमान. ही शिक्षक माणसं आहेत, मला काय तेवढं कळत नाही. भूत मागडलं, भविष्य उद्याचं, ऐका नाही. आणि याला काय म्हणायचं? आता कीर्तन कुणा काळामध्ये चालला गुरुजी? कसला वर्तमान? चालू वर्तमान काळ, है की नाही? वा वा वा. म्हणजे याचंही ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. पण न कळे त्या साधूचे महिमा नगा, चंद्रामृत सुखे सेववीर. हेही करू शकत. असता चळा जाता रवी धरवेल, बाह्या सागर हेळा तरुजील, परी त्या साधूची न होय भेटी गा. मग माऊलीकडे काही माणसं गेली होती, महाराज आम्हाला संतांचं दर्शन द्या. महाराजांनी सांगितले हे मला माहीत नाही, हे कळू कुठे जावं? गो थोडकं सांगतो, ढांगा टाकी सावडी ती असते रानसावडी टिपणीप्रमाणे. म्हणजे तुकोबर आहे कर, तुकोराने माझा अधिकार नाही. मग कुठे जावा? हायकोर्टात जावा.
आता ज्ञानाचं हायकोर्ट म्हणजे आमच्या माऊलीला हायकोर्टाने न्याय दिला होता की नाही? हा, कुठं कुठे दिला होता? भानुदासाची कुळी महा विष्णूचा अवतार म्हणजे पैठण क्षेत्राच्या ठिकाणी गेले महाराज. त्या ठिकाणी असते काही म्हणजे महाराज आता महाराज शांती ब्रह्म होते त्या ठिकाणी. दररोज भागवतावर प्रवचन. वा 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 वा, काय ज्ञान त्या ठिकाणी असो. आणि मग हे गेले महाराज त्या ठिकाणी गेले, हात जोडले. तुम्ही कुठले? आमके. बरं काय? हात जोडले. काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, आयशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चिंत माझे, काय हे खंड येला कर्म, काय हे खंड येला कर्म. पावेला काही कृपा करील नारायण, आज तुम्ही सांगा संत रामधन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. नाथांचं दर्शन घेतलं, हात जोडले महाराज. काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, आयशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज आमचा उद्धार कशाने होईल? संतांचं दर्शन आम्हाला कशाने मिळेल हे सांगा. महाराजांनी सांगितलं फार अवघड आहे. संत कसं काय? आम्ही ज्ञान्या म्हणले. किती ज्ञान आहे तुम्ही? किती ज्ञान आहे? महाराज म्हणतात व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाताशी पडे, परिहरिप्रियाचे भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाडी मनुष्य. अरे बाबा, ज्ञान प्राप्त विद्या ग्रहण करून तुम्ही त्या वाघिणीचं दूध काढू शकताल. काढता का तुम्ही वाघिणी दूध? काढू शकताल. पण शास्त्र सांगतं वाघिणीचं दूध काढण्यासाठी बट्टेबाजी त्या ठिकाणी पाचीला नसावं लागतं. एकतरी नंबर एक त्या ठिकाणी सोन्याचं असावं लागतं, नाहीतरी एकतरी तांब्याचं. का? हे दोन सोडून जर बसला दोन्हीचे मिश्रण करून जर चरवी म्हणतो ना आपण, ती तवली मिसळून जर त्या ठिकाणी तवली तयार केली, धारण ओढली, काय ताकद आहे. अहो त्या तवलीला छिद्र पाडते ती धार दुधाची, खाली छिद्र पाडते. हेही तुम्हाला प्राप्त होईल. पण महाराज मग संतांचं आम्हाला दर्शन आमचा कवा उतार होईल? निष्कामता निद्रष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रकडाला वसाट वाटी, तय होय भेटी हरिप्रियांची. सहज आहे. एवढं पुण्य करावं लागते. निष्कामता म्हणजे दृष्टी. बरं किती सपते आमचं निष्काम का आता सुधारित पद्धत निघाली. आता काय काय ठिकाणी तर पाकिट आहे ते महाराज. मग ती पाकिट आम्ही बस खालीवर आम्हाला तसं फसविल तर एक बार लातोरात दिले. पण बरं जुना काळ आहे. मग बघितलं पहिलं का ते 200 का 300 रुपये होते. मग मी म्हणून नेऊन द्या मागायला आपला पैसे नग. ही गेली तर पुन्हा आणखी भर घातली. निष्काम का सकाम अनंत पुण्य. बरं एका जन्मात पुण्य नाही, अनंत पुण्य कोट्यानुकोटी.
आणि एवढं तुमचं पुण्य झालं मग रोकडा लाभ साठो वाटी तय होय भेटी हरिप्रियांची मग पुण्य उभे राहाव्याता या संताच्या कारणे या संताच्या कारणे या संताच्या कारणे पंढरीच्या बाबा संतांचं दर्शन झालं पुण्य उभा टाकलं पुण्य उभे राहो आता या संताच्या कारणे पंढरीच्या लागा वाटा सखा भेटेल विठ्ठल संतांचं भेट झाल्याबरोबर श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत वा वा आणि मग संत महात्मे काय करतात लावणीय हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची संतांची संगत कारण संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा म्हणून तुकोबराने काय मागितलं भगवंता मला काही नको फक्त संतांची संगत दे बाकी काही नको म्हणजे महाराजसाठी म्हणून महाराज सांगतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणा Yeah.
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकामणी इह लौकिक व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. तुकोबाराय सांगतात लौकिक म्हणजे इह म्हणजे हा मृत्यू लोक ऐक नाही. व्यवहारामध्ये नका डोळे धुरे म्हणजे कारण अहंता मी हे काढून टाका म्हणजे विगीरपणा नको आहे. कारण तरने को लीनता डुबणे को अभिमान म्हणून तरुण जायचं असेल तर त्याला मग काढून टाक. कसं काय काढून टाकायचं? भेद निघत नाही. भेदभाव कशाने निघतो? नामचिंतन निघतो. सर्वपाप कारण वासुदेव स्मरण मूळ पापाचे हरण ऐक ना. तीर्थाचे माहेर ब्रह्म व्यापक निश्चळ अघनाशी मुखी स्मरता वाचा झाले निर्मळ त्रिविध ताप शोषू निरूपी स्वरूपी सुमंगळा ओम नमो. याचं शेवटचरण आहे भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गुरुळा शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा हरिनाम स्मरणाचे निबळे केले अंकित कळी काळा एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. अखंड म्हणजे चिंतन भगवंताच्या चिंतनामुळं या ठिकाणी सारी गोष्ट सांगायचं तात्पर्य. नामाबद्दल पुष्कळसं बोलता येईल पण माझ्यापासून भांडवल संपले. गाय रुडकी वैरण थुडकी वेळ झाले मला काय कीर्तन येत नाही असो. पण जाता जाता सहज महाराज त्या ठिकाणी बाबा खेद करायचा नाही. काय करायचा नाही? सारे गेले. कोण गेले? आजा गेला पंधा गेला बाप मसना नेला देखत देखत ना तो पंतु तोही ते साची जाला व्याघ्रलासी भूते पाठी लागल्या हवा. भूत पिस मग त्यासाठी काय करायचं? उठा उठा जागा. दोनदा म्हणले उठा उठा. काय गरज होती? हे उठा जमत नव्हतं का? पण त्या पहिल्या महात्म्याला ही जाती कसल्याच्या माहीत होतं. एक बार उठा म्हणले के उठे बाळ्या करते निकडले अडवून इकडे पालतं करते. अरे उठके दिवस निघून वर आला म्हणले की मग उठते. म्हणून महाराज म्हणले दोनदा उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरे वाचनी तुझा ठाव नाही कोठे. आणखीन प्रमाणे सांगतात कारण जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी घरचे सामसुम चोर बैसला द्वारी गाफील निजता गा नेल गटुड सारी मग तुझी जोड कैसी करशील मंजूरी जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी. नात्रे सांगतात जागल्या प्रकरणामध्ये आता ते चोर कोणता कीर्तन मग भांडवल संपले पुढे लांबवायचे अजिबात नाही. म्हणून मला सांगता क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणी इह लौकिका व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले येत माझे जिवरले पाईक. पण पाईक म्हणजे सेवक या नात्यानं. वास्तविक तुम्हाला सांगायचं आधी कारण तुम्ही कोण आहात? कारण 1212 या काळामध्ये माऊलींनी श्रोत्याबद्दल त्या काळामध्ये कोणी लिहून ठेवली. तुम्ही कोण आहात प्रभू? तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती तरी स्वीकार. म्हणजे तुम्ही महादेव आहात. मग काय सांगावं? नोया उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणी जन्मोजन्मी तुका म्हणे. म्हणून ज्या महात्म्यांच्या या 12व्याच्या निमित्ताने सेवा त्या दादांच्या चरणी सेवा समर्पण आहे. सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सर्व संतांचरणी समर्पण.
भगवंताचे समर्पण करून इथेच सेवेला पूर्ण विराम. म्हणा तुका म्हणे यह लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. नका डोळे दूर भरून राहो. नका डोळे दूर भरून राहो. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत जाणार सकाळ. नका डोळे दूर भरून राहू. नका डोळे दूर भरून राहू. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. तुका म्हणे लौकिक व्यवहार. नका डोळे दूर भरून राहो. नका डोळे दूर भरून राहो. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत जाणार सकाळ. नका डोळे दूर भरून राहू. नका डोळे दूर भरून राहू. नाशिवंत जाणार सकाळ. नाशिवंत जाणार सकाळ. खातो काळ सावधान. नाशिवंत नाशिवंत Ah
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडली कवर द्यारी ढोल श्री ज्ञानदेव बोला कुंडली कवर द्यारी क्षमा राधा महाराज तुम्ही सिद्ध झाले समाधान तुमचे देखील आज आज काही टाळे आज धन्य प्रेम प्रेम आरती गोविंदा धन्य धन्य ते लोक मानते बाळा प्रौढानी
पंढरीचा वार करी वारी उरले हरी विठ्ठल रुक्माई तीर्थ प्रत्य आहे दिवशी तीर्थ आहे पांडुरंगा या तुका होय मन ठेवी पाय संताचे